रामकृष्ण हरी माऊली. आज सकाळची छान वेळ होती बघा. आणि सकाळ सकाळी तर खूपच फ्रेश वाटतं. आणि पप्पा रानातून धार काढून दूध घेऊन आलं होतं बघा. आणि छान पप्पासाठी मला चहा बनवायचा होता. आणि घरच्या दुधाचा चहा आहे बघा. घरचं दूध आहे म्हटल्यावर तो चहा एकदम छान लागणारच. आणि छान चहा बनवत होते बघा मी. उकळी फुटली होती चहाला. आणि जर आपण विकतचं दूध घेतलं तर त्याचा चहा एवढा छान होत नाही जेवढा आपल्या घरच्या दुधाचा होतो. आपल्या घरच्या दुधाला दाटसरपणा असतो, तसं जे आपण विकतचं दूध घेतो ते पातळ असतं थोडंसं. त्याच्यामुळे त्याचा चहा टेस्टी लागत नाही. आणि आपल्या घरचा चहा टेस्टी लागतो. आणि मी छान चहा बनवून घेतला होता आणि पप्पासाठी कपामध्ये चहा काढला होता बघा. किती छान कलर आला आहे चहाला. चहा बघूनच पिण्याची इच्छा होते. आणि छान कपामध्ये ओतून मी पप्पांना चहा दिला. आणि तिथून माझं काम चालू केलं. भात फ्राय केला होता मी थोडासा. आणि ते झाल्यानंतर मला दुसरा पण स्वयंपाक बनवायचा होता. असं करत करत माझं थोडंसं काम चालू होतं. आणि देवपूजा तर आज मम्मी करणार होती. आणि तिचं तिकडं चालू होतं देवपूजा करायला. आणि माझं पण इकडं काम चालू होतं. भात फ्राय करून झाल्यानंतर मी दूध तापवलं. हे आमच्या घरचंच दूध आहे बघा. आणि पप्पा डेअरीला घालून आलं होतं आणि हे घरी ठेवलं होतं दूध. ते छान असं तापवून घेतलं मी. नंतर बटाट्याची भाजी बनवायची होती आणि बटाटा असं कट करून घेतलं होतं. मम्मीची बाहेरची कामं होते तोपर्यंत आपल्याला जेवढं होतं तेवढं आपण करून ठेवायचं. कारण नंतर स्टडी पण करायचा असतो. त्याच्यामुळं सकाळी जेवढं काम फास्ट होईल तेवढं करून घेत असते मी. आणि छान असं बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. छान मसाले तळायला लागले बघा तेलामध्ये. आणि ते सगळं तळून झाल्यानंतर त्याच्यात मी कट केलेले बटाटे टाकलेत. आणि हे असं माझं रोजचं काम चाललेलं असतं. थोडंसं घरामध्ये आईला मदत करू लागायची, स्टडी करायचा, कधी कधी शेतात जायचं आणि शेतात पण पप्पाला काहीतरी करू लागायचं. असं चालू असतं माझं. पण 2-3 दिवस झालं मला शेतामध्ये जायला भेटलंच नाही. उन्हाळा पण आता कडक चालू झाला आहे त्याच्यामुळं शेतात पण जास्त दम निघत नाही. जास्त ऊन पडतंय. म्हटलं तर सकाळ सकाळी लवकर पप्पासोबत जाऊन परत लगेच 10 ते 11 वाजेपर्यंत रिटर्न यावं लागतं. जास्त ऊन पडल्यावर रानामध्ये बसू वाटत नाही. आणि बघा छान अशी मी बटाट्याची भाजी बनवून घेतली होती. आणि आईचं पण बाहेरचं सगळं काम झालं होतं. आणि माझी बटाट्याची भाजी पण शिजली होती. आता भाकरी पण बनवायच्या होत्या मला आणि आता भाकरी पण बनवायला चालू करणार आहे मी. हा असा माझा रोजचा दिनक्रम चालू असतो. आईला मदत करायची. आधी आंघोळ केल्यानंतर तर भगवद्गीता वाचून घेत असते मी. माळ जप करत असते आणि मग तिथून जे काही काम आहे ते करत असते. कारण की भगवद्गीता वाचल्याशिवाय मी दुसरं काहीच काम करत नाही. आधी भगवद्गीता वाचायची आणि मग जे काम आहे ते चालू करायचं. आणि आज सकाळी पण तसंच केलं. छान भगवद्गीता वाचून घेतली आणि पप्पानं दूध घेऊन घरी आलं होतं आणि चहा बनवून दिला पप्पाला आणि तिथून स्वयंपाक बनवला. आणि स्वयंपाक झाल्यानंतर बाहेर येऊन बघितलं तर कृष्णकमळाची 2 फुलं उमलली होती बघा. पण आज काय मी देवाच्या पुढं ठेवली नव्हती. कारण देवपूजा सकाळी झाली होती, आईने केली होती. आणि त्याच्यामुळं उशीर झाला. ही फुलं जरा थोडी उशीरनंच उमलतात. त्याच्यामुळे फुलं काय तोडली नाहीत मी. झाडाला आहे अशी होती बघा. किती छान दिसतात.